नमस्कार. प्रथम मी सर्व पुणेकरांना, रसिक मायबाप यांना जागतिक रंगभूमी दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. आज विजयजी देशमुख यांची दौत ही नाट्य समीक्षण लेखणी म्हणजे नाट्य चळवळीविषयी किंबहुना समीक्षा त्या पद्धतीने गेली 1981 सालापासून म्हणजे फार मोठा हा अतिशय मोठा प्रवास. मला असं वाटतं की हे अतिशय उत्तम औचित्य साधून ह्याच मंडळींनी अशाच लेखणीतून नाट्य चळवळ ही जिवंत राहत असते, नवीन पिढीला प्रेरणा मिळत असते. यांचा त्याग, समर्पण आणि रंगभूमीविषयी असलेली आस्था हे पुन्हा त्या आस्थेला मी खरं तर त्या चळवळीला मी सलाम करण्यासाठी किंबहुना आशीर्वाद घेण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. कारण का फार मोठा प्रवास आहे. 1981 म्हणजे आम्ही तिसरी का चौथीला असू त्यावेळेस आणि ही वाटचाल सुरू केलेली आहे. मला आनंद आहे की या पवित्र दिवशी पवित्र काम माझ्या रूपानं ते मला हजर राहता आलं. त्यामुळं मला असं वाटतं की हा नटराजाचा आशीर्वाद मला त्या निमित्तानं आज मिळालेला आहे. मी यांची ह्या लेखणीला या प्रकाशन झालं असं जाहीर करत असताना त्यांना ह्या दौत लेखणी या समीक्षेस मी मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार. मी कवयित्री हेमा लेले. रंगभूमी दिनाच्या सर्व नाट्यप्रेमींना आणि रसिकांना मनापासून शुभेच्छा देते आणि दौत लेखणी या मासिकालाही खूप मनापासून शुभेच्छाही देते आणि अभिनंदनही करते, कारण आज त्यांचा नाट्यविशेषांक प्रकाशित होतो आहे. दौत लेखणीची जी चळवळ आहे ती माझ्यासाठी अशासाठी महत्त्वाची आहे की आपण जशी दिवाळीत एखादी पणती जरी घरासमोर लावली तरी ती आसमंत उजळून टाकते, तसा हा जो प्रयत्न आहे आजच्या वाचनाच्या अभावाच्या परिस्थितीमध्ये हे त्यांनी चालू ठेवलं आहे, हे अतिशय अभिनंदनाला पात्र आहे आणि म्हणूनच मला ते खूप महत्त्वाचं वाटतं. तशीच आणखीन एक गोष्ट अशी की असं म्हटलं जातं, एक संस्कृत सुभाषित आहे की साहित्य संगीत कला विहीनः साक्षात पशुः पुच्छ विषाण विहीना. म्हणजे काय तर ज्याला साहित्यात रस नाही, संगीतात रस नाही, कलेत रस नाही असा माणूस म्हणजे शेपूट आणि शिंग नसलेलं साक्षात पशु आहे. या सुभाषितात सर्व सार आलेला आहे की ज्यांना या गोष्टीचा छंद आहे त्यांना माणूस म्हणून घेण्याचा अधिकार आहे आणि रसिक म्हणून घेण्याचा अधिकार आहे. आणि अशा सगळ्या रसिकांना दौत लेखणीने नाट्यविशेषांकातनं एक विशेष मेजवानी दिली आहे. आपण जरूर तो अंक मिळवून वाचावा अशी माझी आपल्याला विनंती आहे आणि त्यांच्या पुढच्याही वाटचालीला मी खूप मनापासून शुभेच्छा देते. माझाही ह्यात लेख आहे एका नाटकावरचा 3 पैशाचा तमाशा, ज्याच्यात मी एक छोटी भूमिका केली होती, तोही जरूर वाचा. आणि ह्या सगळ्या ज्या चळवळी आहेत, ज्या साहित्याच्या विषयी आहेत, वाचनाच्या विषयी आहेत, त्याला थोडा ना थोडा प्रत्येकाने हातभार लावावा ही मनापासून विनंती करते. आभार. नमस्कार रसिको हो. आज 5 नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिन. आज 180 वर्ष झालेली आहेत. 1843 साली सीता स्वयंवर हे नाटक सांगलीकरांच्या मदतीनं विष्णुदास भाव्यांनी रंगमंचावर आणलं. या ठिकाणी मी एक गोष्ट अत्यंत आवर्जून नमूद करतो की व्यावसायिक रंगभूमी आणि हौशी रंगभूमी या दोन्ही गोष्टी नवीन नाहीत. तुम्ही जर विष्णुदास भाव्यांचं संबंध चरित्र वाचलं तर हौशी रंगभूमीला व्यावसायिक रंगभूमीचं स्वरूप देण्याचं कार्य हे फार मोठी कामगिरी सांगलीकरांनी आणि विष्णुदास भाव्यांनी केलेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दौत लेखणीबद्दल हा फार मोठा अप्रतिम असा उपक्रम आहे. देशमुखांनी जे जे मला अंक दिलेले आहेत ते मी माझ्या संग्रही जपून ठेवलेलं आहे. याचं एक महत्त्वाचं कारण असं की हे सगळे अंक फक्त मराठीत नाहीत, त्यांची दृष्टी व्यापक आहे. त्यात इंग्रजीही साहित्य असतं, नाट्यविषयक, कलाविषयक, उर्दूही असतं, हिंदीही असतं. म्हणजे जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही गेलात
आणि दौत लेखणीचा अंक तुम्ही मागितलात तर तो मिळाला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, मगाशी हेमाताईंनी जो उल्लेख केला सुभाषितामधला, त्यातल्या 2 ओळी त्यांनी गाळल्या, त्या मी पूर्ण करतो. सुभाषितकार असं म्हणतो, तृणम न खादन अपि जीवमानः तद्भागधेयम पशूनाम. हे ज्याच्यापाशी साहित्य, संगीत, कला यांची आवड नाही, ते साक्षात पशु आहेत, त्यांना माणूस म्हणून म्हणून घ्यायची लायकी नाही, ते गवत न खाता जगतायत. हे पशूंच्यावर फार मोठे त्यांचे उपकार आहे. म्हणजे सुभाषितकारांनी त्या कलेबद्दल, त्या संस्कृतीबद्दल, साहित्याबद्दल 4 ओळीत सगळं विश्व मांडलेलं आहे. आणखी महत्त्वाची गोष्ट अशी की आत्ताची जी नाट्य चळवळ आहे ती चळवळ अधिक व्यापक होणं फार गरजेचं आहे. आणि ती व्यापक होण्यासाठी अशा दौत लेखणी निर्माण करणाऱ्या, स्वतःच्या पदराला खार लावून निर्माण करणाऱ्या देशमुखांचं किती कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. हे दोन्ही बंधू आमच्या अगदी जवळचे आहेत, त्यामुळं त्यांना पुन्हा शुभेच्छा देतो. आणि या रंगभूमीच्या दिवशी मला तुम्ही इथं आमंत्रित केलं, पूर्वक आभार मानतो. धन्यवाद. I am happy to be the part of the reading ceremony of this special issue on the day of Marathi Titra Day, that is November. It is interesting to inform my readers that in this magazine I have written an article of the Nobel Prize for Literature winner John Fosse, whose play I have seen some years ago in Mumbai, that is The Death Variations. So it is very topical to I would like to share this with the readers that this issue has article on dramatist and novelist who is a Nobel Prize Literature for 2023. Thank you. मी लक्ष्मीकांत देशमुख, विजय देशमुखचा मी लहान भाऊ आहे. आणि ही ॲक्टिव्हिटी आमच्या कॉलेजच्या जमान्यातले, खरं म्हणजे हेमाताईला पण माहीत आहे. आम्ही त्यांचा एक इटो क्युली नावाचा कार्यक्रम कवितांचा केला होता. मला वाटतं तेव्हापासूनच आम्हाला प्रेरणा अशा तऱ्हेच्या कार्यक्रमाची मिळाली. आणि नंतर मी पुण्यात आल्यामुळे मग काय प्रश्न, आमचे रानडे सर आमच्या संस्थेचे अध्यक्ष आहेत. असे लोक आजूबाजूला असताना प्रेरणा मिळणारच. म्हणजे त्यांच्यामुळे खरं म्हणजे आम्ही अशा ॲक्टिव्हिटी करतो, कारण त्यांना बरं वाटावून. आणि 81मध्ये आम्ही कॉलेज लाईफमध्ये होतो. आता या वयातसुद्धा त्या विजयनी हे सुरू ठेवलं. हे खरोखरच माझ्यासाठी, आमच्या घरासाठी, आम्हाला फार, कारण पुण्यात राहायचं असेल तर ताई म्हणत तसं की साहित्य संगीत कले जर रस नाही, तो माणूसच नाही तो. आणि पुण्यातले लोक ते बरोबर सांगतात. आम्ही तसे नागपूरकडे जात ना, तर ते आम्हाला म्हणजे मान्य नाही तर मग तुम्हाला लोक मानणार पुण्यात सुसंस्कृत समजत नाहीत. आणि कदाचित त्याच्यामुळे आम्ही हे करत असू आणि करत राहू. रानडे सर आमच्या संस्थेचे अध्यक्ष आहेत. आता तर आणखी आम्हाला ते करत राहावं लागणार आहे, कारण रानडे सर मी त्यांच्या संस्थेमध्ये काम करतो. त्यामुळे मी असं आश्वासन देतो की जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तर सुसंस्कृत राहण्याचा प्रयत्न करू, साहित्य संगीत कलेसाठी काम करू. थँक्यू. नमस्कार, माझं नाव दिलीप लिमये. दौत लेखणीची ही जी चळवळ आहे ही एका मनस्वी माणसाने चालू केलेली आहे. त्यामुळे मला त्यांच्याविषयी जरा जास्त प्रेम आहे. तर माझ्या आग्रहाखातर देशमुखांनी परत एक विशेषांक करावा अशी माझी त्यांना विनंती आहे. अंकाला शुभेच्छा आहेत. अंकाला दर्दी वाचक मिळू देत, अंकाला चांगली प्रसिद्धी मिळू देत. तिची स्वतःची वैशिष्ट्ये आहेत. ती बहुभाषिक अंक आहे आणि उर्दूसारख्या आपल्याला मराठी लोकांनी त्या मानाने लांब ठेवलेल्या लिपीबद्दल, भाषेबद्दल आणि तिच्या लहेजाबद्दल देशमुखांनी जे स्थान दिलं आहे ते मला फार मोलाचं वाटतं. हा प्रयोग खरं तर सरकार दरबारी याची नोंद घ्यायला हवी आहे. हे फार मोठं काम, सामाजिक काम देशमुख फार मोठं काम करत आहेत. नमस्कार मंडळी. सर्वप्रथम आपल्या सर्वांना रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. दौत लेखणी ही आमच्या कॉलेज जीवनातली ॲक्टिव्हिटी आहे. आम्ही पथनाट्य करायचो. 1981 साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गोनीदांच्या अध्यक्षतेखाली पार पडलं. तिथे आम्ही पथनाट्य केलीत. ती लोकांना खूप आवडलीत आणि तिथून प्रेरणा घेऊन दौत लेखणीची आम्ही सुरुवात केली 15 ऑगस्ट 1981 पासून. लगेच दुसऱ्या वर्षी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन अकोल्याला झालं.
वसंतराव देशपांडे त्याचे अध्यक्ष होते. त्या संमेलनात दौत लेखणीचा पहिला नाट्यविषयांक आम्ही प्रकाशित केला. वसंतराव देशपांडेंची मुलाखत त्यात होती. संमेलनात चला नावाचं हे पथनाट्य जे आम्ही बाहेर प्रांगणात करायचो ते नाटकही आम्ही ते पथनाट्य म्हणून केलं आणि ते पथनाट्य संपल्यानंतर त्या गर्दीसमोरच प्रसिद्ध समीक्षक स्वर्गीय माधव मनोहर यांच्या हस्ते त्या पहिल्या नाट्य विषयांकाचं प्रकाशन आम्ही केलं आहे. अशा पद्धतीने कॉलेज जीवनात सुरू झालेली आमची ॲक्टिव्हिटी आम्ही आजतागायत ती परत सुरू केलेली आहे. पहिले सुरुवातीच्या 8 वर्षात ती फक्त मराठीमध्ये होती. काही काळ खंड पडला. त्यानंतर परत जी सुरू केली ती आम्ही आता 4 भाषांमध्ये केलेली आहे. मराठी, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी या 4 भाषातलं साहित्य आम्ही स्वीकारतो. या 4ही भाषातलं वेगवेगळं आता मध्यंतरी आम्ही 6-7 सिनेमाचे अंक केलेत. सिनेमाविषयीसुद्धा, नाटकांविषयी, इतर कलांविषयी, साहित्य, कला, संस्कृती आणि नाट्य या विषयांना आम्ही वाहून घेतलेलं आहे. त्यामुळे सिनेमा एक सदर आपल्या इथे कायम असतं. एक OTT नावाचं एक नवीन सदर मोहिनी मोडक म्हणून अकोल्याचे लेखक आहेत, त्यांचं ते सदर आपण गेल्या अंकापासून सुरू केलं. त्यालाही चांगला वाचक वर्ग मिळतो आहे. आता परत आणखीन एक आम्ही नवीन विषय गेल्या 2-4 अंकांपासून दिला आहे, हार्मनी. आज प्रत्येक क्षेत्रात संघर्ष सुरू आहे आणि या संघर्ष हे उत्तर नाही आहे. हार्मनीशिवाय संघर्ष संपू शकत नाही. म्हणून हार्मनी फार गरजेची आहे. आम्ही लेखकांना निवेदन केलं आहे की त्यांनी प्रत्येक क्षेत्रातल्या हार्मनीवर लेख लिहावे. परत ते आव्हान आम्ही या अंकात केलेलंच आहे, सतत करत राहू आणि ते आलेले लेख प्रत्येक अंकात प्रकाशित होतील. त्यानंतर त्या सर्व लेखांना एकत्र करून हार्मनी नावाचं एक पुस्तक आम्ही करणार आहोत. ही झाली दौत लेखणीची भावी योजना. दौत लेखणीला खूप चांगलं सहकार्य मिळत आहे. हेमाताईचा आमचा परिचय 1986चा. माधवी वैद्य, हेमा लेले आणि श्यामला वनारसे यांचा एक इटूक इवली हा कविता वाचनाचा, कवयित्रींच्या कवितांचा अभिवाचनाचा कार्यक्रम आम्ही 16 ऑगस्ट 1986 साली केलेला आहे. तेव्हापासून हेमाताईंचं प्रेम आमच्यावर आहे, त्यांचं सहकार्य आम्हाला मिळते आहे. रानडे सरांचा प्रश्न असतात, ते वडिलकीच्या नात्याने आमच्यावर प्रेम करतातच. त्यांनीसुद्धा एक सुंदर लेख या अंकात दिला आहे. थोडक्यात हा एक परिवार आम्ही गोळा केला आहे. लेखक आणि वाचक एवढं नसून आम्ही एका परिवाराचे घटक आहोत आणि हे सगळं परिवार मिळून दौत लेखणी आम्ही पुढे नेटाने नेऊ हा निर्धार आज व्यक्त करतो. धन्यवाद.